तरी तयाची भेटी माझे चक्षु परम भुकेले योग्य दक्षु तरी त्यानुने मज प्रत्यक्षु भेटवे का जीव लगा भेटवी का जीव लगा. अरे गोरक्षा त्या मच्छिंद्राची आणि माझी एक वेळेस भेट घडवून दे. आईशी ऐकता दत्तात्रय वाणी भेटविन म्हणे गोरक्ष मुनी. मग श्री दत्तात्रय चरणान मुनी निघता झाला गोरक्ष. त्यावेळेस गोरक्षाने हाताने होकार दिला म्हणले महाराज तुमची आणि मच्छिंद्रनाथाची भेट घालून देतो. मच्छिंद्रनाथाला घेऊन तुमच्या भेटीला येतो. एवढं बोलून दत्ताचं दर्शन घेतलं आणि गोरक्षनाथ निघालेले. श्री मच्छिंद्रनाथ मार्ग धरून चालता झाला गोरख नंदन. येरेकडे राया कारण काय करी महाराजा. मच्छिंद्रनाथ ज्या दिशेला होते त्या दिशेचा मार्ग धरलाय गोरक्षनाथ निघालेले. इकडे दत्तात्रेय आणि या भरतरी दोघांचा दररोजचा नित्यक्रम काय चालू झाला. नाथ दीक्षा देऊन त्यासी मवळी स्थापी वरदहस्ती. चिरंजीव पद देऊन त्यासी अक्षय केला महाराजा. काय केले नाथ दीक्षा दिली. अनुग्रह तर त्याच वेळेस दिल त्याच्या वेळेस पाणी पाजलं त्यावेळेस डोक्यावर वरदहस्त दिल ठेवला आणि नाथ दीक्षा या भरतरीला दिलेली आहे. जोवरी कल्याणाशे धरत्री चिरंजीव केला राव भरतरे. आयशी वचन वाग उत्तरी प्रसादे ते ओपिले. जोपर्यंत ही पृथ्वी आहे तोपर्यंत या भरतरीला चिरंजीव केलंय असा आशीर्वाद या दत्ताने भरतरीला दिला. या उपरी अभ्यासास प्रारंभी नेमिला भरतरी दास. ब्रह्मज्ञान रसायनास कवित्वा वेद सांगितला. ज्योतिष व्याकरण धनुर्धर जलतरणाधिक संगीतोत्तर वैद्य अश्वरोहणा परे गाड आधीच होता तो. कोकशास्त्राधिक नाटक कळा चातुर्भाष्य बोल रसाळा. मीमांसा अधिक पतंजला प्रवीण केलाय महाराजा. या परी वैद्यशास्त्र गहन सांगता झाला त्रिनंदन. वातास्त्राधिक जलद पूर्ण अग्नियास्त्र सांगितले. कामास्त्र धूम्रास्त्र वाताकर्षण वज्रास्त्र पर्वतास्त्र वासव शक्ती दारुण नागास्त्र खगेंद्रास्त्र अस्त्र जीवन जीवनी ब्रह्मास्त्र उपदेशिले. देवास्त्र काळास्त्र आणि मोहन रुद्रास्त्र विरक्तास्त्र अतिनिपुण निर्माणास्त्राधिक दानव प्रवीण सवनास्त्राधिक सांगितले. कार्तिकास्त्र आणि स्पर्शास्त्र विभक्तास्त्राधिक मानवास्त्र विवांग पलवंगम कामिन्यास्त्र सकळ अस्त्राधिक उपदेशी. यावरे शास्त्र विद्या सगण पुरे होता रावणे पुन्हा. त्रिशूळ भरशांकुशमान धनुष्य तोमर अशिरता परज मुदगुर भरसी. मांडूक चक्रे गदा उदेशी दारुक यंत्रे शास्त्रेची भरसी. कुटार अधिक प्रवीण आयसा शास्त्र विद्या कारण पूर्वीच होता राव प्रवीण. यावरी अस्त्र विद्या रत्न गुरुमुखे लादला. मग ते विद्येसार्थ शेवटी की कोंदन विराजे रत्न गटी. मग त्या हेमवटी मोल काय बोलावे. की सुगंधित मलयागार त्यात मिश्रित झाले मृग मद केशर. मग त्या गंधा ते वागोत्तर कवनारती बोलावे. आसो विद्या संपन्न भरतरी करुणा त्रिनंदन उपरे साबरे विद्या व्यक्त करुणा साधना ते पाठवी. कारण भरतरीची तपश्चर्या अगोदरच झाली त्या मसन मोठे. त्याच्यावर भरतरीला तपश्चर्याला बसायची गरज नाहीये. आणि इकडं दत्तात्रयाने जेवढी विद्या या मच्छिंद्रनाथाला दिलेली ते पूर्ण ज्ञान या भरतरीला दिलं. आणि नंतर साबरे विद्येचं कवित्व करायला या भरतरीला सांगितलेलं आहे. नागपन्न गव भय ठाई सकळ देवत तया प्रवाई. मित्र कुंडासनी वेडून मही पाठविता महाराजा. नंतर नागपत्र स्वतःच्या ठिकाणी पाठवलं. तिथं पूर्ण 52 वीर हे पूर्ण देवता प्रसन्न करून घेतल्या.
आणि नंतर या पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी या भरतरीला पाठवलेले आहे. मग तेथे जाऊन भरतरीनाथ साधिले सकळ पावन विराते. जैसा मच्छिंद्र झाला क्लेशवंत त्याचे क्लेशे वरेला. ज्याप्रमाणे मच्छिंद्रनाथाला ह्या बावन विराली प्रसन्न करून घेण्यासाठी दुःख झालतं तसं दुःख या भरतरीलाही झालेलं आहे. मग सकळ देव करुणी प्रसन्न पाहती श्री गुरुचे चरण. मग सवे घेऊन यात्रेनंदन बद्रिकाश्रमी पातला. मग पूर्ण देवतांचे आशीर्वाद मिळाले. दत्तात्रय आणि मच्छिंद्रनाथ बद्री केदाराला जाऊन पोहोचलेले. येथे बैसव्याने पूर्ण तपासी. मग घेऊन या गिरणार पर्वताशी. राते झाले सुख वस्तीशी. मच्छिंद्र मार्ग विलोकित. तिथं तपश्चर्याला बसवलं आणि नंतर मच्छिंद्रनाथाचे त्याच दिशेने येणाऱ्या बद्री केदाराला म्हणून वाट पाहत थांबलेले. तो येरीकडे गोरक्षनाथ पाहता झाला. गर्भगिरी पर्वत परमावडी आनंद भरित. मच्छिंद्रा ते भेटला. त्याच वेळेस मच्छिंद्रनाथ गर्भगिरी पर्वतावर आलेले पर्वतावर होते. तिथं हे गोरक्षनाथ गेले. दोघांची भेट झाली. हो परिचरणी ठेवणे माता म्हणे महाराज आनंद भरिता. तुमच्या भेटीची सुद्धा नितांत कामनाळू दाटला. त्यावेळेस मच्छिंद्रनाथाचं दर्शन घेतलं गोरक्षनाथाने आणि सांगितलं म्हणले महाराज तुमच्या भेटी लागे जीव. अहो तुमच्या भेटीसाठी एवढं मोठे पण माणसाकडे पाहिजे. गुरुना शिष्याच्या भेटीची आस धरावी हे सामान्य नाही. हो सामान्य आहे. आपण गुरुकडे जावं लागतंय. आपल्याला गुरुसाठीची आस लागलेली असते गुरुला नाही. पण इथं उलट झालंय. मच्छिंद्राचीच आवड या दत्तात्रयाला उत्पन्न झाली. रे उचंबळले की सोमाते कुमोदपती. भेदी चुंबक काम वांछिती. तन्नय त्रिविध मूर्ती कामिनी भेटीची. आयशी गोरक्षाची ऐकता वाणी. तोही पडला काम वेष्टपणी. मने वसा माझा स्वामी पाहू ऐसे वाटत असे. ज्यावेळेस दत्तात्रयाचा निरोप मच्छिंद्रनाथाने सांगितला त्यावेळेस मच्छिंद्रनाथाची तीच अवस्था झाली आणि त्यांना वाटू लागले गोरक्षा मलाही माझ्या गुरु माऊलीची भेट घ्यावा. त्यांचं दर्शन घ्यावं ही मलाही मनात माझ्या आवड निर्माण आहे. मग काही दिवस तेथे राहून करीते झाले उभय गमना. वैदर्भ देशाचा मार्ग धरून गमत असती उभयंता. मग काही दिवस तिथं थांबले. पण थांबल्याच्या नंतर गर्भगिरी पर्वतावर निघाले. विदर्भ देशाचा मार्ग धरला आणि पुढे गिरनार पर्वताकडे निघालेले. कौंडिनापुरी सहज ग्रामात करू गेले. उभय भिक्षेते तो तेचा शाशंकर नृपनाथ कोपलासे स्वसुता. आणि पण काय झालं त्या विदर्भ देशात कौंडिन्यपूर नावाचं एक नगर आहे राजधानी आहे. पण त्या नगरात एक घटना घडली. त्या राजाचा जो राज्य आहे तो राजा स्वतःच्या मुलावर अतिशय रागावला. कोपला परी चव्हाट्यात दुता हाती ओपुनी सुते. खंडित करुणिया पद हस्ते चव्हाट्यात टाकीला. त्यांना समोर काय दिसलेलं आहे तर त्या राजानं स्वतःच्याच मुलाला अशी एवढी जबर शिक्षा दिली की सेवकाच्या हातानं त्या बालकाचे हात पाय तोडून टाकले. यावरी श्रोते कल्पना घेती राव कोपला सुतावरती. तो कोपतया कवनार्थी सुतावरी पेटला. त्यावेळेस श्रोते मानतकरात संशय किंवा श्रोत्याने प्रश्न निर्माण होईल की हा शशांकर राजा स्वतःच्या मुलावर हातपाय तोडण्यापर्यंत राग येण्याचं काय कारण आहे. तरी एक कविकृतज्ञ महाराज दावा सकळ निर्णय चोज. गुडत्व ठेवून या ग्रंथी भोज प्रांजळपणी असावा. तरी ग्रंथ करते सांगू लागलेले त्याचे प्रांजळपणा जे खरं आहे ते खरं बोललं पाहिजे. खरंच सांगितलं पाहिजे. त्याच्यासाठी हा राजा का रागावला हे पूर्व वृत्तांत सांगू लागले. आयुष्य ऐकता श्रोतेचे वचन कवी म्हणे ज्ञानुसंधान ते तिचा राव शंकर नाम प्रज्ञावंत धार्मिक. त्यावेळेस ग्रंथकर्ते सांगू लागले त्या राजाची माहिती. त्या कौंडिन्यपूरचा राजा शशांकर नावाचा राजा आहे. धार्मिक आहे, प्रज्ञावान आहे, विद्वान आहे. धैर्य अवधार्य बळ संपत्ती स्वस्थ यश आखरी कीर्ती. आयसा असून शंकर नृपती परिसंतती त्यानसे. संपूर्ण गुणयुक्त हा राजा आहे.
पण त्याच्या पोटी उदरी कुठल्याही प्रकारची संतती नव्हती. संतती नसे तेने करून राव पेटला चित्ती उद्विग्न नावडे वैभव राजकारण छत्र सिंहासन नावडे. आणि ते स्वतःला संतती नसल्याच्या योगे करून या शशांकर राजाला अंतरून चांगलं लागत नाही, राज दरबार गोड लागत नाही, अन्न गोड लागत नाही, पाणी गोड लागत नाही, सारखी तीच एक चिंता हृदयाच्या ठिकाणी लागलेली आहे. नावडे आसन वसन शेन नावडे अन्न अधिक पाण नावडे चतुर भोग अधिक गायन कळा कुशळ गुणसुवी. कुठल्याच प्रकारचा कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमात आवड निर्माण होत नव्हती, तिथे रुची लागत नव्हती, अन्न गोड लागत नव्हतं. गाद्या असल्या तर त्या गाद्यावर ही तळमळ सारखी तळमळ राजाला लागली होती. अंतकरणाच्या ठिकाणी चिंता रुपया अग्नी पेटलेला असे. सदा विराजून एकांत स्थानी वंश लत्तेची करी घोकणी तो एके दिवशी मंदाकिनी कांता बोले रायाते. आणि अशा प्रकारे सारखा अष्टप्रहार आपल्याला संतती नाही याच्या चिंतेत तो राजा व्यापलेला आहे. राज दरबारही गोड वाटत नव्हता, एकांतात जाऊन बसायचा. परंतु एके दिवशी राजाची पत्नी मंदाकिनी नावाची ती असणारी या राजाला काय बोलतीये म्हणे महाराज नरेंद्र उत्तम धाक धरिता संतती कामा परी लल्लाट रेषाच्या विधी उपमाय नसेल अर्थ काय धरो. त्या वेळेस ती याची राणी राजाला सांगू लागलीये की महाराज जर आपल्या नशिबातच मुलबाळ नसेल तर आपण कितीही चिंता केली, काही प्रयत्न केले तर त्याचा कुठलाच उपयोग होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही एवढं दुःखित होऊ नका. तरी सर्वज्ञ सहज स्थिती चित्त मिरवा प्रांजळ वृत्ती व्यर्थ काचनी शरीरा प्रती न भंगू द्यावे अंतले. तरी अंतकरणाच्या ठिकाणी जे तुमच्या चिंता लागलेली आहे या चिंतेने तुमचं शरीर दिवसेंदिवस क्रश होऊ लागलंय, वाढू लागला, खराब दिसू लागला. हे आपल्या नशिबातच नाही तर घ्यायचं कुठून? त्याच्यासाठी विनाकारण दुःख करण्यात अर्थ नाही. रायावड वानळ चिंता क्लेश शरीर साहुनारी प्रज्ञेस प्रज्ञेविना संसार वसे होत आहे महाराजा. आणि महाराज हे जर शरीर चांगलं असेल तरच ज्ञान आहे, बुद्धी आहे. ज्या वेळेस शरीरच क्षीण झालं तर ही बुद्धी हरपली जाते, कुठली स्मरणशक्ती राहत नाही आणि कुठलं ज्ञानही राहत नाही. मग या संसारात काय करणार आहेत तुम्ही? आईशे बोलता मंदाकिनी परिराया बोधन वाटे म्हणी चित्त दरी व्याघ्र काचनी संसार वल्ली सोडिना. पण तरी देखील राजाला स्वतःच्या बायकोनं सांगितलंय पण तेही गोड वाटेना गेलंय, तिचाही उपदेश योग्य वाटला नाही. त्याच्या अंतकरणात जी चिंता लागलेली आहे ही चिंता कमी व्हायला तयार नाही. दिवसेंदिवस आती थोर नावरे चिंता वैश्वानर रे मग एके दिवशी आती निष्ठुर शिव आराधू बैसला. त्याच्या अंतकरणातलं दुःख काही कमी होत नाही. आपल्याला वंशवेली नाही, मुलगा नाही, मुलगी नाही, याच्या दुःखात राजा बुडालाय. त्याच्यातच त्याला एके दिवशी सहज विचार केला आणि महादेवाचं अनुष्ठानाला सुरुवात केली. मांत्रिका ते पाचरणी वैभव केले त्या स्वाधीन सवे स्वल्प दूत घेऊन दक्षिण देशी चालिला. काय केलं? पूर्ण राज्य असणारा मंत्र्याच्या स्वाधीन केलं. थोडे सेवक बरोबर घेतले आणि त्या कोंढण्यापूर या दिशेतून इकडे या दक्षिण दिशेला निघालेला आहे. रामेश्वर कामावरून जाता शिवा ते करू प्रसन्न तो मार्गे चालता कृष्ण संगमय तुंगभद्री भेटला. आणि तिथून निघाले विदर्भ देशातून रामेश्वराचं दर्शन करायचं, रामेश्वराला प्रसन्न करून घ्यायचं या उद्देशाने निघालेले. पण मार्गातच कृष्णा आणि तुंगभद्रा या दोन नद्याचा संगम आहे कर्नाटकात. तिथपर्यंत जाऊन हे दोघजण पोहोचले. येथे राहता मुकामाशी शेण करते निशी दशकर पंचानन स्वप्नाशी येऊन या बोलतसे. त्या संगमावर हे पती पत्नी शशांकर राजा आणि त्याची पत्नी मंदाकिनी मुक्कामाला थांबलेले. मध्यरात्र झाली. मध्यरात्रीच्या वेळेस प्रत्यक्ष महादेवजी त्या राजाच्या स्वप्नात आले आणि राजाला काय दृष्टांत दिलाय म्हणे राया सब संसार वल्ली तव चित्त तरी चिंता व्यापली तरी याची ठाई संतान वल्ली प्राप्त होईल तुझ राया. त्यावेळेस प्रत्यक्ष महादेवाने दृष्टांत दिला आणि सांगितलं राजा तुला जे दुःख झालंय, ज्या दुःखानं तुझं शरीर होरपळून निघालेलं आहे
त्याच्यासाठी तुला रामेश्वरला जायची गरज नाही, याच ठिकाणी थांब, हिथंच तुला पुत्र प्राप्ती होईल. वारे कृष्णा तुंगभद्रा उभयंता सरिता संगम चिमट त्या तटक सीती अर्पणे सहित माझी मूर्ती नित्याचरी त्या लिंगा. आणि तू काय कर राजा, ज्या ठिकाणी कृष्ण आणि तुंगभद्रेचा संगम झालेला आहे त्या संगमावर एक माझे महादेवाची पिंड आहे, मूर्ती आहे, आणि तिथे जा आणि नित्य नेमानं त्याची पूजा करत राहा. लिंगाचरितास काम काम सर्व स्वार्थ पावशी नरेंद्रोत्तमा या विनखंती जावया तुम्हा अन्य उपाय नसेची. आणि त्या ठिकाणी त्या लिंगाची जर तू सदोदित नित्य नेमानं पूजा करत राहिलास तर तुला पुत्र प्राप्ती होईल. तू अन्य ठिकाणी गेलास तरी तुला कुठलीही संतती प्राप्त होणार नाही. आईचे स्वप्ने दृष्टांत होता तेच आवडी नरेश चित्ताय मग मित्र डुह संगम सरिता जाऊन या विलोकी. आणि हे जे सकाळी उठला त्याला संध्याकाळच्या वेळेस महादेवाने स्वप्नात जे दृष्टांत दिलता त्याची आठवण आहे. सकाळी उठला तसा कृष्ण आणि तुंगभद्रा नदीच्या संगमावर गेला आणि तिथं महादेवाचं लिंग शोधू लागलेलं आहे. तो जुनाट लिंग दिसले ते होते तटी प्रतिष्ठे रहित रावे पाहून या सप्रेम भरित प्रतिष्ठे ते मिरवला. तर त्या दोन्ही नदीच्या संगमावर एक जुनं महादेवाची पिंड होती. ते राजाला पाहिली पण ती प्राण प्रतिष्ठा केली नव्हती, कुणी पूजा अर्चा करीत नव्हती. राजानं त्याचा जीर्णोद्धार केला. मिळवून या पंचचार कथया उभयंता प्रेमे द्वंद्विक प्राण प्रतिष्ठा करून या आचारक तया ठाई मिरवला. आणि चांगले विद्वान ब्राह्मण बोलवले आणि त्यांच्या हाताने महादेवाच्या पिंडीची स्थापना केलेली. तया लागे उत्सव थोर भावे भावने रक्षी रामेश्वर परिकीर्ती ध्वज संस्कार अपार लोक मग येती. आणि त्या वेळेस काय झालेलं आहे ही बातमी हा म्हणता पूर्ण परिसरात पसरलेली आहे. राजानं त्या महादेवाच्या पिंड तर पहिलेच होतं पण दुर्लक्षित होतं, तिकडे कुणी पाहत नव्हतं. राजाने त्याचा जीर्णोद्धार केला आणि त्याच्या करून पूर्ण शेजारचे गावचे लोक महादेवाच्या तिथं दर्शनाला येऊ लागले. करुणी हरिहराचा जय जयकार अखंड होता नामी गजर जय जय शंभू संगमेश्वर आयशे लोक बोभाती. आणि लोक प्रत्येक जण येऊ लागले, दर्शन करू लागले, महादेवाच्या नावाचा गजर करू लागले. त्या दोन नद्याच्या संगमावर पिंड आहे म्हणून संगमेश्वर हे नाव त्या पिंडीला दिलं. परितया निकट मध्य स्थिती भद्र संगम ग्राम वस्ती तया माझी भूदेव जाती एक असे प्राथमिक. त्या संगमाच्या जवळ एक गाव आहे आणि त्या गावात एक ब्राह्मण वास्तव्याला होता. मित्राचार्य तयाचे नाम वेद पाठके उत्तम उत्तम तयाचे दाराशर येऊ नाम आहे पतिव्रत आगळी. आणि तिचा मित्राचार्य नाव आहे त्या ब्राह्मणाचं. त्याच्या पत्नीचं नाव रेवती आहे, हा शरयू आहे. हे दोघ जण पती पत्नी एकात्मता एका विचारानं त्या ठिकाणी नांदता. आगळी परिसंत दिविन दोघे होती तीक्षीण मग ते उभयंता सुलक्षण त्याच शिवा अर्चिती. पण त्या दोघांनाही पती पत्नीला कुठल्याही प्रकारची संतती नव्हती आणि त्याच्यासाठी ते दोघ जणही त्याच महादेवाची पूजा करतात. आईशी लोटता काही दिवस तो स्वर्गी वर्तले काय कथेस सर्व गण मिळून या सभेस शिवा बैसविले वेष्टोणी. तर इकडे ही घटना घडली. स्वर्गात काय घटना घडली, महादेवजी मध्यभागी बसले, भोवताली महादेवाचे पूर्ण गण बसलेले आहे. सुधाम अति मन मोहक रत्न जडित ते हटक तरी धामन वैडूर विकसित शिवसभा मिरवत असे. आईशी असवे ते काळी बैसती असता गणमंडळी सुरोचन अप्सरा चंद्रमौळी पाचारिता पैधाला. अशा प्रकारे पूर्ण गण बसलेत, महादेवजी आहेत आणि त्याचे सुरोचन अप्सरा आहे. हिरा असणारा महादेवाने बोलवलेला आहे. तवती सुरचना देवांगणा वेगी येऊन या सिद्ध अंगणा मदनांतकाच्या लागुनी चरणा नाट्यपरी वैवटली. आणि ती सुरोचना आली तसं महादेवाचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी नृत्य करायला सुरुवात केली. नाट्य करीता चतुर गायन चतुर स्वरी परम संपूर्ण तानमानी संकेत दावून नृत्य करी आगळी. त्यावेळेस ते सुरोचना नृत्य करतीये
पण ताण आहे, मान आहे, ठेकाय लय ह्याच्यात पूर्ण नृत्य करू लागलेली आहे. परे नृत्य करिता भावनेत भावना कल्पेली स्वचित्तात की स्मरती होऊन रते कामन भावे निवटली. पण नृत्य करते पण तिच्या अंतःकरणाच्या ठिकाणी मदनानं संचार केला आणि त्याच्या योगे करून तिचा इच्छा महादेवालाही प्राप्त व्हावा ही निर्माण झाली. आयुष्या कामनी पेटून कामा परिकाम दाटला शरीर गमा तिने करून या नाट्य उत्तमा नृत्य करिता साचरली. आणि अशा प्रकारच्या विषयांत झालेली आहे ती सुरोचना आणि त्याच्यात तिचं त्या ज्या कार्य करायचंय ह्याच्यावर लक्ष विचलित झालं नृत्यावरलं आणि नृत्य करताना तिचा पूर्ण जे ठेका आहे तो चुकलेला आहे. साचरली पाहुणे अर्पणा कांते तिची भावना आणून चित्तात म्हणे कामिनी कामनाला याते पेटली ही अप्सरा. आणि ज्या वेळेस ती चुकलीये त्याच वेळेस महादेवाने जाणलंय आणि म्हणले हे अप्सरा हिच्या अंतःकरणाच्या ठिकाणी काम उत्पन्न झालाय. तरी अहंकार विलक्षण योग्य नव्हे कामिनी तरी ते सुलभ जीवन देऊन रत व्हावे. त्या वेळेस तिला विचार केला या ठिकाणी हे वागणं योग्य नाही तर याच्यासाठी हिला मनुष्याचा जन्म द्यावा. आईशी कल्पना आणून या चित्ती बोलता झाला पशुपती मने सुरोचन काम चित्ती तुझा माते समजला. वेळेस महादेवानं ते नृत्य गायनं थांबवलेलं आहे आणि सुरोचनेला महादेवजी बोलले ते सुरोचने तुझ्या अंतःकरणात काय इच्छा आहे मला समजलेली आहे. तरी तू आईशी भ्रष्टपणी शीघ्र पावसी मृत्यू आवणी भद्र संगमी जन्म घेऊनी विप्रकुळी मिरवशी. तरी अशा प्रकारचे भ्रष्ट कार्य भ्रष्ट विचार इथं स्वर्गात तू आणलास त्यासाठी तुला सजा आहे. तू पृथ्वीवर जन्म घेशील कुठं कृष्णा आणि तुंगभद्रा नदीच्या काठावर जे भद्र नावाचं गाव आहे त्या गावात एका ब्राह्मण आहे त्याच्या पोटी तू जन्म घेशील. मित्रचार्य पिता तया नाम माता शरयो परम सुगम तिचे कुशी तुझा जन्म आहे मानव देही मिरविका. मित्राचार्य नावाचा ब्राह्मण आहे शरयू नावाची त्याची पत्नी आहे ह्या पती पत्नीच्या पोटी तू जन्म घ्यायची. आई शेवदता झाला अंत सुरचना भयभीत आहे चित्ती मने स्वर्गच्युत दैवहीन झाले. असं ज्यावेळेस महादेवाने शाप त्या सुरोचनाला दिला त्यावेळेस तिच्या अंतःकरणाच्या ठिकाणी दुःख झालं म्हणले माझं नशीब फुटकं आणि त्याच्या योगे करून स्वर्गातून मला पदच्युत होण्याची वेळ आली. चित्ती उदेले दैव मांदूस ते देव देला दैवे खाईस खाईस ते विचिल्या शिवावरती आला बेते मिराले. काय केलं माझ्या अंतःकरणाच्या ठिकाणी महादेवाविषयी आसक्ती धरली होती पण त्या आसक्तीचं फलप्राप्ती काय झाली ज्याप्रमाणे कल्पवृक्षाखाली बसावा कल्पवृक्षाची प्राप्ती व्हावी त्याच्या खाली बसावा आणि धन मागायच्या ऐवजी भूत मागावा अशी अवस्था माझी झाली आहे. आहाजी करू जाता एक प्रारब्ध घडवे अनेक करी कवळ्या ते रत्न माणिक काचमणी निवडला. नशीब जर फुटलेला असेल दैवहीन मनुष्य असेल तर हातात रत्न माणिक हिरे पाचू घ्यावेत पण ते काचाचे निघावेत लगेच काचाचे बनावेत. ही का प्रारब्ध फुटलं की अशी अवस्था होते त्याप्रमाणे सुरोचना अप्सराची झाली. आयशी सुरोचना चित्ती चिंता दूर करीती झाले म्लान वदन उभ्रीतीने स्तवनिया स्तवण शिवा लागी आरंभिले. आणि असं ज्यावेळेस तिच्या अंतःकरणाच्या ठिकाणी दुःख झालं आणि त्या दुःखाच्या भरातच महादेवाचं नाना प्रकारे स्तुती करू लागली. म्हणे महाराजा कैलासपती नंदी वाहना चक्रवर्ती त्रिशूळ पाणी सर्वांग विभूती व्यक्त व्यक्त असशी तू फरशा कुश गदा तोमर डमरू चक्र कपाल पात्र येही शोभती दशकर हे रुंड मुंड भूषणा की बाळींदू कबरी गंगा श्वेत वर्ण करशी योगा वस्ती सुलक्षे आवडे नाग पूर्ण जोग साधावया तरी हे उमा माधवा देवा श्रेष्ठ महाभावा विज्ञान धरणी अनुभवा महादेवा तुझ मनविते तरी आता प्राज्ञावंत चुकुर माझी वारी व्यर्थ भोळेपणे मानून या चित्त उपशापाते वदावे. आईशी ऐकून आता याची वाणी तोसला मृडाय नवरे म्हणे सुरोचन तू ते आवणी
प्राप्त होईल निश्चय. परिमाते तू अर्चिता प्रत्यक्ष होऊन या तुझ्या अर्था, मग सहज माझा स्पर्श होता स्वस्थाना तू येशी. आणि असं ज्यावेळेस त्या सुरोचने नाना प्रकारे महादेवाची स्तुती केली त्यावेळेस महादेवजी प्रसन्न झाले आणि सुरोचनेला शाप दिलाय. सांगितलं, सुरोचना तू नित्य नेमानं पृथ्वीवर जन्म घेतल्याच्या नंतर माझी पूजा अर्चना करशील आणि पूजा करते वेळेस मी त्या ठिकाणी प्रगट होईल आणि माझ्या हाताचा स्पर्श झाल्याबरोबर तुझा उद्धार होईल. हाची माझा वर शाप तरी खोद ते करी लोप, आयशे बोलता गणार नव भूप चालती झाली उर्वशी. आणि असा आशीर्वाद त्या उर्वशीला दिलेला आहे. आणि त्यावेळेस नाईला झाला, शाप प्राप्त झाला, तिथून जावाच लागतंय. भद्र संगमी विप्र उत्तम मित्राचार्य पवित्र नाम, शरीर कांते वरिता काम दृश्य झाली जठराते. आणि इकडे असणारा ताबडतोब सुरोचना स्वर्गातून पदच्युत झाली, वाढू लागलेला आहे. पुढे लोटता दिवसेन दिवस पूर्ण होता 9 मास, कन्या रत्ना पंकजासे उदय झाली वेल्ला. दिवस गर्भ वाढू लागलाय, 9 महिने पूर्ण झाले. त्या ब्राह्मणाच्या स्त्रीनं प्रसूत झाली, एक मुलगी सुंदर जन्म दिला. परिती ठाईची उर्वशी कवन वर्णावे स्वरूपासी, बालार्क किरण तेजोरासी कनक पंकजा मिरवतसे. चंद्रानी अर्क नयन खंजिरा टाकील दैदिप्यमान, जिचे पाहता मुखमंडन मदन मूर्छना वरितसे. जिचे दंत माणिक वर्णी आदर विकसत, सुरदया वदनी दंत तेजे पाषाण तरणी रत्न पंकज मिरवितसे. पवळ देठी आदर भार सरळ नाशिका पवन स्थिर, परम तेजवंत वस्त्र पाहून चंद्र लाजतसे. चपल मालती सुवास माला वरी मलयागिरी दिसे कळा, आयशे गोंद षटपदक मेळा रुंजा घालावया धावती. एक कोश वनात तर होते तय सुगंधित, मृतिका करुण्या मृदादास सरसर परते मनविती. आयशा परिगत कामिनी दिवसन दिवस वृद्धी होवणी, 12 वर्षे पवित्रपणे कबंदाईशी मिरवतसे. परे ती कदम कबंदा शुभाननी, 12 वर्षे इंद्रिय दमणी. पिता पती ते पडता यत्नी, परिते नगवरी आयशे म्हणतसे. आणि अशा प्रकारच्या, कारण ती जन्मताच अप्सरा होती स्वर्गातली, त्याच्या एवढ्या रूपाला कुठल्याच न्यूनता कमतरता नव्हती. अतिशय सुंदर अशी ती मुलगी त्या ब्राह्मणाला झाली. तिचं नाव कदंबा ठेवलं. लहानाची मोठी होत होत ती 12 वर्षाची झाली. वडील तिच्यासाठी वर शोधू लागले, तिच्या लग्नाचा विचार करू लागले, पण तिला या पृथ्वी तलावरला एकही पुरुष पसंत पडेना. सदा विरक्त शिवस्मरणी शिव ध्यानास निशयनी, काया वाचांत करणे शिव वेदे वेदली. तिचं संपूर्ण शरीर काया वाचाय मनाय बुद्धी चित्त अंतकरण हे पूर्ण महादेवाला अर्पण केलेले आहे. एका महादेवाच्या नामस्मरणाशिवाय तिला दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचा